हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी राशी आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या या राशी राहुल यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपला हा शेगावमध्ये दुसरा दिवस. जसं की तुम्हाला माहीत आहे की आल्या आल्या पहिल्या दिवशी आपण शेगावमध्येच आनंद विसावामध्ये स्टे केल्यानंतर त्याच दिवशी माहूरगडाचं संपूर्ण दर्शन केलं. जसं की तुम्हाला माहितीच आहे, माहूरगडाची रेणुका मातेचं दर्शन, श्री दत्तपीठाची परिक्रमा केली आहे. आणि तर आज आपला हा दुसरा दिवस, जो दिवस मी पूर्णपणे शेगावमध्ये जे असलेले 5 पॉइंट आहेत ते तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आमची शेगावमध्ये या सुंदर अशा प्रसन्नमय वातावरणाने झाली. कारण इथे तुम्हाला माहितीच आहे की पूर्ण ग्राउंडमध्ये छान असं संगीत लावलेलं असतं आणि ते ऐकून दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्नमय होऊन जाते. तसंच तुम्हाला आता दिसलं असेल की आम्ही थोडं काही फोटोशूट वगैरे केले. त्याच्यानंतर आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी कुपन घेतले होते आणि आम्ही हा ब्रेकफास्ट करायला आलो. तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज भेटतात. कांदे पोहे, इडली, इवन साबुदाणा खिचडी, उपमा, शिरा हे तुम्हाला मिळते. तर अशा प्रकारे आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा थोडासा या आनंद विसावाच्या संस्थानाच्या आवारामध्ये थोडा फेरफटका मारला आणि थोडं व्हिडिओ शूट, फोटोशूट केलं. आणि तुम्हाला ह्यामध्ये जो छान असं वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण झाली आहे ते या इथल्या सुगम सुंदर अशा संगीताने, जो तुम्हाला आता ऐकायला येतो आहे तो. तर अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहोत शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. तर इथे तुम्हाला मी सांगू इच्छिते, या संस्थानातूनच बसेसची सेवा देखील आहे, ज्या डायरेक्ट तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचवतात. आम्ही बाय ऑटो वगैरे असतात तिथे, त्याप्रमाणे आम्ही करून गेलो होतो पर्सनली. सो तुम्हाला ते नाही दाखवू शकत. इथे बसेसची सुविधा आहे. तर फ्रेंड्स लोक, आत्ता हा जो तुम्हाला मी दाखवत आहे तो आहे आनंद विसावा संस्थान निवास संकुलचा एंट्रन्स गेट. आणि याच्या बाहेरच तुम्हाला भरपूर अशा ऑटोज भेटतात. इवन तुम्हाला काही गाड्या वगैरे बुक करून कुठे फिरायला जायचं असेल तर त्याही तुम्हाला इथे भेटतात. जसं की आता तुम्ही पाहत आहात, आम्ही ऑटो करून चाललो आहोत आमच्या मंदिरामध्ये. म्हणून आम्ही इथे थांबलेलो होतो आणि इथे बऱ्याच प्रमाणात ऑटो थांबलेले असतात. तर आमचा हा ऑटोचा प्रवास येऊन थांबला आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरापर्यंत. मंदिरात गेल्यानंतर त्यांच्या एंट्रन्सलाच तुम्हाला खूप सारी शॉप दिसतील, जी प्रसाद वगैरे जे घेऊन असतात असे खूप सारे शॉप होते. ते तुम्हाला मी नाही दाखवू शकले.
सो आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला आता जसं दिसत आहे की प्रचंड प्रमाणात शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तांची गर्दी उफाळून आली होती। आणि त्यातच सर्वप्रथम आम्ही सर्वजण आपल्या चप्पल शूज जे काही असेल ते आम्ही चप्पल स्टँडच्या इथे ठेवण्यासाठी गेलो। तर तिथे तुम्हाला एक टोकन देण्यात येतं आणि तुमच्या फॅमिलीच्या ज्या काही चपला असतील शूज असतील ते तुमचे एकाच गोणीमध्ये वगैरे भरून ठेवले जातात किंवा स्टँडमध्ये टाकले जातात आणि नंतर तुम्हाला तो टोकन दिला जातो। आणि तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की शेगाव हे फक्त गजानन महाराजांचं मंदिर यासाठीच प्रसिद्ध नसून त्याची एक खासियत म्हणजेच की शेगावमध्ये असणारी स्वच्छता। तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधूनच समजलं असेल की चप्पल स्टँड किंवा मंदिराचा आवार असू दे किंवा शेगाव या सिटीमध्ये देखील तुम्ही पहा, इथले लोक इथले सेवेकरी जे काही आहेत ते इतकी स्वच्छता करत असतात की तुम्हाला पायाखाली एक साधा कागदाचा तुकडा देखील भेटणार नाही, इतके ती लोक स्वच्छता करत असतात। आपले केर कचरा काढत असतात। जर तो एक कागद जरी पडलेला असेल तर ते लगेच उचलून तिथल्या तिथे टाकतात। असे हे इथले माऊली किंवा सेवेकरी। तर मंदिरामध्ये जाताना 2 लाईन असतात, एक असते ती मुखदर्शनासाठी आणि एक असते ती आपली डायरेक्ट लाईन। सो आम्ही हा डायरेक्ट लाईनमधूनच आम्हाला पूर्ण गजानन महाराजांचं मनसोक्त दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही ही लाईन लावली आणि या लाईनीमध्ये खूप आम्ही मस्त एन्जॉय केलं। आम्ही बघितले की किती गजानन महाराजांचे भक्त असतात आणि आवडीने आपल्या गजानन महाराजांच्या भेटीला या शेगावमध्ये येत असतात। तर फ्रेंड्स लोक, बुलढाणा जिल्ह्यामध्येच हे वसलेलं शेगाव हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जसं की तुम्हाला माहिती आहे। आणि गजानन महाराजांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण म्हणजेच विदर्भातील पंढरपूर। तर आता आम्ही ह्या लाईनिंगमध्ये उभे आहोत आणि या लाईनमधूनच तुम्हाला मी हे महाराजांचं मंदिराचा आवार दाखवत आहे। आणि या महाराजांच्या समाधी स्थळावरच हे एक भव्य मंदिर बांधलेले असून याची व्यवस्था देखील गजानन महाराजांची ही संस्थानच पाहत असते। शेगावीचा राणा गजानन महाराज हे भारतीय हिंदू गुरु, संत आणि गूढवादी होते। त्यांचे मूळ हे अनिश्चितच राहिले। ते शेगावमध्ये 23 फेब्रुवारी 1878 रोजी 30व्या वर्षाच्या तरुणाच्या रूपामध्ये प्रकट झाले अशी येथील आख्यायिका आहे। आणि 8 सप्टेंबर 1910 रोजी त्यांनी संजीवनी समाधी घेतली, जी एखाद्याच्या शारीरिक शरीरातून ऐच्छिक माघार घेण्याची प्रक्रिया मानली जाते। त्यांच्या समाधीची ही तिथी दरवर्षी श्री पुण्यतिथी उत्सवाचा भाग म्हणूनच स्मरणात ठेवली जाते। आमचे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथे सर्व ग्रुपमध्ये फोटो वगैरे क्लिक केले, तिथल्या आठवणी जमा केल्या आणि निघालो दुसऱ्या पर्यटन स्थळाकडे। तर आपले हे दुसरे ठिकाण म्हणजेच श्री हरिहर मंदिर। महाराजांनी मोटे यांच्या महादेवाच्या मंदिरात बराच वेळ वास्तव्य केले होते। श्रींचा जुना मठ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण श्री मोटेंनी संस्थेत विलीन केले। संस्थानाने जुन्या शिवालयाचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी उत्कृष्ट कलाकुसरीचे संगमरवरी मंदिर बांधले असून येथे श्री विष्णू मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। हे ठिकाण हरिहर मंदिर म्हणूनच नावारूपास आले असून येथे श्री शिवजी व श्री विष्णूंचे एकत्र असलेले हे भारतातील एकमेव मंदिर असावे असे माहितीनुसार सांगितले जाते। या मंदिरात श्री गजानन महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते। येथे श्रींनी सुकलालची द्वाडगाय तसेच गोविंद बुवांच्या उन्हाळ घोड्याला देखील शांत केले होते। यात शिवमंदिराच्या सभामंडपात झालेल्या एका कीर्तन प्रसंगी गोविंद बुवा टाकळीकर यांना श्री गजानन महाराजांनी हंस गीतेचा उत्तरार्ध सांगितला। तो ऐकून गोविंद बुवांनी ही महाराजांची माहिती सर्व शेगावकरांना ऐकवली होती।
तर अशा प्रकारे श्री हरिहर मंदिरामध्ये भगवान शंकर आणि श्री विष्णूंचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो शेगावमध्येच मठापासून काही अंतरावरच असलेल्या कृष्णाजी पाटील यांचा मळा हे पाहण्यासाठी। जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले, शेगावमध्ये श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिरापासून थोड्याच अंतरावरच असलेला हे कृष्णाजी पाटील यांचा मळा हे एक पवित्र आणि निसर्गरम्य असे ठिकाण आहे। हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहूनच समजलं असेल। आणि हा मळा म्हणजेच श्री संत गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे गर्वहरण केले तेच हे स्थळ होय। हा साक्षात्कार घडवल्याचा प्रसंग एका तैलचित्रात दाखवण्यात आलेला आहे, जे तुम्ही आता पाहतच आहात। आणि श्री विजय ग्रंथातील 8व्या अध्यायात सांगितलेल्या या प्रसंगाची माहिती देखील देण्यात आली आहे। येथे भगवान श्री शंकरांची जुनी अशी हेमाडपंथी मूर्ती आहे आणि इथला निसर्ग किंवा इथली जागा म्हणजे एक खूप शांतमय असं ठिकाण आहे आणि येथे मनाला शांतता देणारी अशी प्रसन्नता देखील आहे। तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत श्रींच्या प्रगट स्थळाकडे। माघ वैद्य सप्तमी शके 1800 अर्थात 23 फेब्रुवारी 1878च्या दिवशी शेगाव वासियांना श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन घडले। गजानन महाराज प्रगट झालेले स्थळ म्हणजे एक मोठे असे भव्य वटवृक्ष। ज्या स्थळी श्रींचे प्रथम दर्शन झाले ती जागा मोठे हवेलीची जागा श्री मोठे यांनी संस्थेमध्ये विलीन केली। या ठिकाणी उभारलेली ही वास्तू प्रगट स्थळ म्हणून ओळखले जाते। श्रींच्या या प्रगट स्थळी श्री गजानन महाराज संस्थानाद्वारा प्रगट स्थळ वास्तू उभारण्यात आली। येथील मेघडंबरीच्या श्रींच्या पादुका स्थापित आहेत। येथे श्रींच्या प्रगट होण्याच्या प्रसंगांचे शिल्पही साकारण्यात आले आहे आणि याच जागी संस्थांद्वारा उभारण्यात आलेले सभागृह लोकांपयोगी तसेच मंगल कार्यासाठी वापरण्यात येते। आता आपण येथून थेट पोहोचणार आहोत श्री बंकट सदनाकडे। संत श्री गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांना श्रींचे प्रथम दर्शन घडले होते। श्रींचे वास्तव्य लाभलेले हे बंकट सदनाचा पुण्य ठेवा संस्थानाद्वारा नूतनीकरण करून जतन करण्यात आला आहे। या ठिकाणी श्रींनी असंख्य अवतार लीला केल्यात। श्रींचे वास्तव्य लाभलेले हे बंकट सदन पुढे बंकटलालजींच्या वंशजांच्या संस्थानाच्या हाती सुपूर्द केले। येथे श्रींची गादी पादुका तसेच बंकटलाल यांचा आसनस्थ पुतळा व त्यांच्या व्यवसायातील वस्तूंच्या साहित्याची प्रतिकृती पाहावयास मिळते। या ठिकाणी पावित्र्य जोपासले जावे या उद्देशाने संस्थानावर या जागेवर एक 3 मजली स्मृती भवन बांधले असून त्यास बंकट सदन असे नाव देण्यात आले आहे। या ठिकाणी श्रींच्या पादुका व फोटो पलंगावर विराजित आहे। प्रतिदिन सकाळ सायंकाळ पूजा आरती केली जाते आणि याच ठिकाणी श्रींनी विस्तवा शिवाय प्रज्वलित केली होती। मरणोन्मुख जानराव देशमुख यांना श्रींचे चरणतीर्थ पाजून आजारातून बरे केले। तसेच येथे काशी क्षेत्रातून आलेल्या गोसाव्यांनी आणलेल्या प्रसाद पुडीचा स्वीकार करून त्याची इच्छा देखील पूर्ण केली। असे अनेक लीला प्रसंग या बंकट सदनामध्ये या शेगावच्या पुण्यभूमीत घडून गेले। यानंतर आपण निघालो आहोत नागझरी गाव येथे। श्री क्षेत्र शेगाव पासून अवघ्या 6 किलोमीटरवर मन नदीच्या तीरावर श्री क्षेत्र नागझरी वसलेले आहे। येथे श्री संत गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे। श्री नागेश्वराचे पुरातन मंदिर आणि अखंड झुळझुळणारे पाण्याचे पवित्र झरे यामुळेच या गावाला नागझरी हे नाव मिळाले।
श्री गोमाजी महाराज हे एक कृष्ण भक्त होते आणि त्यांची पंढरपुराच्या विठ्ठलावर प्रगाढ श्रद्धा होती. याच ठिकाणी श्री संत गोमाजी महाराजांचे भव्य मंदिर, अद्भुत गोमुख कुंड, स्वयंभू शिवलिंगाची 5 हेमाडपंथी शिवमंदिरे आणि निसर्गरम्य असा परिसर यामुळे नागझरी हे गाव एक तीर्थक्षेत्र आहेच, तसेच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक पर्यटक येतात, त्यामुळे स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होत असतो. गोमाजी महाराज यांच्यावर एक आरती देखील प्रसिद्ध आहे आणि त्यात त्यांनी केलेल्या अनेक लीलांचा समावेश देखील आहे आणि त्यांच्यामुळेच नागझरी येथे जणू पंढरी अवतरली असे म्हटले जाते. त्यामुळेच गोमाजी महाराज यांचा जनमानसावरील प्रभाव देखील आणखीन ठळक होतो. ती कविता पुढील प्रमाणे आहे, जसे की जय जयाजी महाराज, जय जय सद्गुरु गोमाजी, भावभक्तीने विठ्ठल तुम्ही ठेविलेला राजी. देहू आळंदी पैठण कापड तेरबा अरण, त्याच परिधे झाले आम्हा नागझरी स्थान. अवघ्या संता ठाई आम्हा तव हे हृदयचरण, फार कशाला बोलावे हो तुम्हीच हो भगवन. अशाच शब्दात गोमाजी महाराज यांची माहितीवरील काव्यात वर्णिलेली आहे.